हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही जातोय गावाकडं. संभवीचे जावळाचा कार्यक्रम आहे त्यासाठी. आणि आता आलोय आम्ही आलमगावला. काय द्यायचं ते थांबी देते. हे देऊ असं दे. छान आहे. डुगू कसं आहे? डुगू कसं आहे? डुगू आणि इथं आणलेलं होतं गूळ. तर संभवीला इतकं गोड आवडतं ना, तर त्याच्यासाठीच तिथे चालू होतं. खात होती आणि परत बाहेर जाऊन उभा राहत होती. परत तोंडामधलं सगळं संपल्याच्या नंतर परत आतमध्ये येऊन तिला गूळ खायचा होता. म्हणजे गोड इतकं खायला आवडतं तिला. तर आता तोंडातलं गूळ संपला म्हणून आता डबल आली. तिला माहिती आहे तिथं ठेवलेलं आहे म्हणून, आणि परत पाहिजे म्हणत होती. कसा कसा किती खाती गुळ रंबे, किती खाती. छान आहे का? कसा आहे? डुके. तर पाणी आलेलं होतं, तर सगळं ते साफसफाई वगैरे चालू होती. स्वरा दीदी. आणि इथं आता सगळे आलेले होते. तर इथं चालू होता आयुषचा नाश्ता. तर दुपारी सवासणी वगैरे होत्या. तर आम्हाला सगळं पूजा वगैरे जावळं काढण्याचा कार्यक्रम करण्यासाठी लेट होणार होतं. त्यामुळं मग आम्ही काय केलं की म्हणलं सकाळी नाश्त्यासाठी पोहे वगैरे बनवून घेऊया. तर कारण मग लेट जरी झालं तरीसुद्धा मग काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही, सगळ्यांना भुका वगैरे लागणार नाही. तर मग आम्ही सगळ्यांसाठी पोहे बनवले होते नाश्त्यासाठी. नाश्ता करून आमचे साहेब इथं रेडी झालेले होते आणि मस्त पोज देऊन उभा होते, काकी एक छान फोटो काढा म्हणून. आणि नंतर मग पूजाचं वगैरे सगळं सामान रेडी केलं. तिथं काय काय लागतं जावळांना, तर ते तिथलं सगळं आसरांसाठी वगैरे सगळे प्लेट्स वगैरे रेडी केलं, थाळी. तिथं परत दही भाताचा नैवेद्य वगैरे, अजून बऱ्याच काही गोष्टी, नैवेद्य, पुरणाचं नैवेद्य वगैरे सगळं लागतं. तर मग आम्ही सगळं रेडी करून ठेवलेलं होतं. आणि नंतर मग राहिलेला स्वयंपाक वगैरे आल्याच्या नंतर करायचा होता, कारण ऊन झाल्याच्या नंतर मग खूप प्रॉब्लेम होतो. आता आम्ही जावळ काढायला जाण्यासाठी निघलेलो होतो. आणि मग सगळी तयारी वगैरे झालेली होती, सगळ्या लेडीज जमलेल्या होत्या आणि आता निघायचंच होतं. तर त्याचीच तयारी सगळी झालेली होती. दिवस इकडे बाय. दिवस इकडे बाय. घंटी वाजव की तुला घंटी वाजव वाजव घंटी इकडे बाय. इकडे बाय. शंभू इकडे बाय. शंभू इकडे बघ. इकडे बाय. इकडे बाय. घंटी वाजव. जावळ मामाच्या मांडीवर बसून काढावं लागतात. तर त्यामुळे मग संभवीचे मामा आलेले होते आणि मग आम्ही सगळे निघलो होतो. मारुतीचं वगैरे सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि मग आता आसरांकडे निघालो होतो. तर तिथंच पूजा वगैरे चालू होती.
दिवेश तर आज इतका सुंदर दिसत होता, इतका छान दिसत होता ना त्याचा ड्रेस वगैरे मस्त पोज, पण त्याच्या खिशातून तर हात बाहेर काढतच नव्हता, तो एकदम पोजमध्ये उभा होता. जावळं मामाच्या मांडीवर बसून काढतात, तर त्यामुळं मग मामांना आहेर वगैरे करत असतात. तर मग तेच आहेर चढवणं वगैरे चालू होतं. आणि जे की जावळं काढतात, जे ते वारीक मामा असतात, तर ते त्यांनासुद्धा टोपी रुमाल वगैरे ते देतात सगळं. नंतर मग सगळ्या लेडीजला मी हळदी कुंकू वगैरे देऊन घेतलं. आणि आता चालू झाला मेन जावळांचा कार्यक्रम. संभवी खूप जास्त रडणार होती, सगळ्यांना माहिती होतं, पण आता किती रडते हे नव्हतं माहिती. तर मग सगळ्यांना तेच चालू होतं की आता रडते का काय काय, किती परेशान करते वगैरे, तर तेच चालू होतं सगळ्यांचं. खडू नको काही चिन्ह नाही जमत का? मेन शूटिंग हीच आहे, हीच मेन शूटिंग आहे. वरूनच राहू दे जशी. जशी हा काय होत नाही. आपण खडू नको रे बोलाय. राहिले ते बँकेने झोपल्याला दिलं हे करतो मी ते. काढतो की दमा दमा काढ दमा दमा. तर जावळं नंतर मग आत्तूच्या ओटीमध्ये घेतात. तर त्यामुळे मग संभवीच्या आत्यासुद्धा आलेल्या होत्या आणि त्यांचं तेच चालू होतं. संभवी जावळं काढले आणि नंतर मग आत्तूच्या ओटीमध्ये घेतले ते. तर स्टार्टिंगला खूप जास्त रडत होती ती, पण नंतर मग थोड्या वेळाने थोडं शांत व्हायला लागली. आणि मग पूर्णपणे तरी पण काढू दिले नाही तिने व्यवस्थित, तरीसुद्धा थोडे थोडे राहिलेच होते. तर मग आम्हाला तुळजापूरला वगैरे पण जायचं होतं जावळं काढण्यासाठी तिचे, तर मग त्यासाठी थोडे ठेवलेले होते. आणि नंतर मग म्हटलं आता काही उरलेले आपण घरी काढूया झिरो मशीननं वगैरे. सध्याला नुसता मग मान करून घेतला मामाच्या मांडीवर बसून, आणि मग राहिलेले म्हटलं नंतर काढून घेऊया. शंभू चाल शंभू चाल शंभू चाल. पाण्यात याच्यात टाकून ताई संग जाईन ते तिथे जशी गड्डा करून हे थोडं खोल आहे ना, त्याला बांधून नाही तसंच गड्डा. तर इकडचं सगळं आवरलं आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी, कारण तिथं परत आता सवासणी घालायच्या होत्या, जेव घालायच्या होत्या. तर त्यामुळं मग तिथला पण स्वयंपाक वगैरे बाकी होता. आम्ही सकाळी आलो तेव्हा फक्त नैवेद्यापुरतं केलं होतं सगळं.
आणि जवळपास 50-60 माणसं सगळे जेवणार होते. त्यामुळं मग पुरणपोळीचा स्वयंपाक तर खूप जास्त टाईम वगैरे लागतो. तर मग आलो की लगेच स्वयंपाकाला लागलो आणि नंतर मग सवासणी वगैरे सगळ्या जेवू घातल्या आणि मग दिवसभर तसे माणसांचे जेवणं वगैरे चालूच होते. कुणाकुणाला जसा टाईम भेटेल तसे सगळे येत होते आणि इकडे सगळ्या लेडीज वगैरे जेवत होत्या आणि आतमध्ये स्वयंपाक चालू होता. तर मग फायनली सगळं आवरलं आणि दुसऱ्या दिवशी मग आम्हाला जायचं होतं संभाजीनगरला आणि जालन्यालासुद्धा. तर मग त्यामुळे मग सगळं आवरलं, साफसफाई केली. हे बाहेर राहिलेलं सगळं घाण होऊन जातं. तर सगळं सामान वगैरे आवरलं आणि नंतर मग आता रिटर्न जाण्यासाठी निघालो. तर हे आहे आमचं आलमगावचं म्हणजे आमच्या गावाकडचं घर आणि ही आहे आमची गाडी लावायची जागा. इकडून वॉश एरिया वगैरे आहे आणि नंतर मग पलीकडून राहण्याचं घर. तर मग सगळं आवरून आम्ही रिटर्न निघालो. अशाच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.